कुडाळमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांची निवड। मवियाचा एक नगरसेवक फुटल्यानं 8 विरुद्ध 9 अशी निवड। मनसेच्या सर्व जिल्ह्यांमधील कार्यकारिणी बरखास्त होणार। सर्व जिल्ह्यातील कार्यकारिणीमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे राजन साळवींचा आज कुठलाही पक्षप्रवेश नाही। पौष महिना संपताच राजन साळवी निर्णय घेऊ शकतात, सूत्रांची माहिती। तर लवकर निर्णय घ्यावा, कार्यकर्त्यांची मागणी। धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या बॅनरवरून तानाजी सावंतांचा फोटो गायब। प्रताप सरनाईकांसाठी लावलेल्या बॅनरवर तानाजी सावंतांचा फोटो नाही। रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। 450 कार्यकर्ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। मंत्री उदय सामंत यांच्याकडून ठाकरे गटाला खिंडा। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेसोबत येणार। आजपासून पक्षप्रवेशाचा ट्रेलर सुरू होणार। तर काँग्रेसचे 5 आमदारही शिंदेसोबत येणार। मंत्री उदय सामंतांचा मोठा दावा। उद्धव ठाकरेंचे लोक पक्ष सोडतील असं वाटत नाही। ठाकरेंचे काही लोक वाटेल तो त्याग करतील, पण पक्ष सोडणार नाहीत। शरद पवारांची प्रतिक्रिया। तर सामंत गुंतवणूक आणण्यासाठी दावसला गेले की माणसं फोडायला पवारांचा मिश्किल टोला। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना फवारणी पंपाच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप। 2600 रुपयांचा कृषी पंप 3750 रुपयामध्ये खरेदी केल्याचा आरोप। नागपूर खंडपीठामध्ये 29 तारखेला सुनावणी। 7-12 कोरा करू फडणवीसांनी शब्द दिला होता। तर कर्जमाफीबद्दल अजित पवार काय म्हणाले ते माहिती नाही। फडणवीस मुख्यमंत्री, त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी ही अपेक्षा। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। कोल्हापुरातल्या कागलमधील राजकारण पुन्हा तापलं। यंदा चुकीला माफी नाही अशा आशयाचे हसन मुश्रीफांच्या समर्थकांचं स्टेटस। मुश्रीफ समर्थकांचा इशारा नेमका कुणाला? जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू। अजित पवारांसोबत राष्ट्रवादी संदर्भात अजिबात चर्चा झाली नाही। त्यांच्यासोबत एका प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली। बंद दाराआड झालेल्या चर्चेसंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया। तिसरा उपमुख्यमंत्री राज्याला मिळणार, तो शिंदेच्या पक्षामधला आहे। शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत, उद्या तेही नसतील। संजय राऊतांचा मोठा दावा। पवार आणि काँग्रेसनं साथ सोडल्यानं ठाकरेंकडे दुसरा पर्याय उरला नाही। एक दिवस हम दो हमारे दो इतकेच उद्धव ठाकरे राहतील। बावनकुळेंची टीका। नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाची जोरदार तयारी। पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना मोठ्या ताकदीने उतरणार। जिल्हा प्रमुख विनय गिरडे पाटलांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचा छावा चित्रपटाला विरोध। छावा चित्रपटामधून चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप। तर चित्रपटामध्ये दाखवलेल्या नृत्यावर आक्षेप। छावा सिनेमामध्ये आपण काही दुरुस्ती करू शकतो असं सांगितलं। चित्रपटासाठी आमची सहकार्याची भूमिका असून चित्रपटासाठी इतिहासकार आणि जाणकारांची बैठक घेणं गरजेचं। संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत आज तोडगा निघण्याची शक्यता। पालकमंत्रीपदाबाबत शिंदे आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती। तर रायगडमध्ये 2 पालकमंत्री देण्याबाबत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। पालकमंत्रीपदावर मुख्यमंत्री घेतील तो निर्णय अंतिम। आम्ही पक्ष म्हणून कोणतीही वेगळी भूमिका मांडणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य। शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात माहितीमध्ये मतभेद, सूत्रांची माहिती। कर्जमाफीचं आश्वासन न दिल्यामुळे कर्जमाफीला विरोध असल्याचं अजित पवारांचं खासगीमध्ये वक्तव्य। तर जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचे आश्वासन दिल्यामुळे भाजप कर्जमाफीसाठी आग्रही। पीक विम्यामध्ये गैरप्रकार झाला असा शब्द मी वापरलाय, मी भ्रष्टाचार असं म्हणालेलो नाही। मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण। गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार नाही, कोकाटेंची प्रतिक्रिया। पालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचं ठाकरेंचं मत, मात्र ठाकरे टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक। शिवसेना भवनमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात ठाकरे मार्गदर्शन करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जालन्यामध्ये उद्या आभार मेळावा। विधानसभेमध्ये माहितीला घवघवीत यश मिळाल्यानंतर जालन्याच्या आझाद मैदानावर शिंदेंचा आभार मेळावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपच्या मदतीसाठी संघ मैदानात। स्थानिक स्तरावर संघ आणि भाजपच्या संभाव्य उमेदवारांचा समन्वय सुरू। संघ परिवारातील सर्व संघटना भाजप आणि महायुतीला मदत करणार। 3 दिवसीय नाशिक दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे मुंबईकडे रवाना। काल एक बैठक झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मुंबईसाठी रवाना। विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंचा नाशिक दौरा महत्त्वाचा मानला जात होता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावर। सकाळी मालेगावमध्ये सहकार परिषदेला हजेरी लावणार, तर संध्याकाळी मुंबईमध्ये NUCFDC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन। कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार। मनोज जरांगे उद्यापासून उपोषणाला बसणार। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटीमधून स्थगित केलेलं उपोषण पुन्हा सुरू करणार। जळगावच्या बोदवडमधील तहसीलदार नितीन कुमार देवरेंचं निलंबन। भाजप नेते किरण सोमय्या यांनी ट्विट करत दिली माहिती। बांगलादेशी नागरिकांना जन्मदाखला दिल्याचा देवरेंवर ठपका।
काही अधिकारी आणि नेते बांगलादेशी रोहिंग्यांना मान्यता देतात. किरीट सोमय्या यांचा आरोप. बांगलादेशींना जन्मपत्र देण्यासाठी स्थानिक नेत्यांचा दबाव असल्याचाही सोमय्यांचा आरोप. बापू आंधळे हत्या प्रकरणामधील व्हिडिओ आव्हाडांकडून ट्विट. जितेंद्र आव्हाडांकडून महादेव गित्तेंचा व्हिडिओ शेअर. वाल्मिकच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला, महादेव गित्तेंचा आरोप. अवैध बांगलादेशी स्थलांतरितांचा प्रश्न प्राधान्यानं सोडवावा. भाजपचे आमदार अमित साठम यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्रातून आवाहन. बेकायदेशीर स्थलांतरितांवर अटकेची कारवाई करण्याची साठम यांची मागणी. भंडाऱ्यामधल्या जवाहरनगरच्या आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोटामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती. सोलापूरच्या कमलापूरमध्ये शालेय पोषण आहाराच्या तांदळामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा प्रकार. स्थानिक नागरिकांकडून प्रकार उघडकीस. नालासोपाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई. वादग्रस्त डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवर इमारती उभारल्या. इमारती भुईसपाट झाल्यास अनेक कुटुंब रस्त्यावर येणार. पश्चिम रेल्वेवर आजपासून जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार. पश्चिम मार्गावरील 6 स्टेशनवर धीम्या गाड्या थांबणार नाहीत. माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ब्लॉक. गोंदिया जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या मजुरांचे 4 महिन्यांपासून वेतन थकलं. 400 मजुरांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ. चंद्रपूरच्या महाउष्णिक वीज केंद्राच्या प्रवेशद्वारावर अस्वलाचा संचार. कोयना गेटवर वावरत असलेल्या अस्वलाच्या जोडीचा व्हिडिओ व्हायरल. मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून भव्य ग्रंथदिंडी आणि ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन. मनपा आयुक्त संजय काटकरांकडून ग्रंथदिंडीचा शुभारंभ. दिंडीमध्ये पालिकेचे सर्व कर्मचारी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी. वाशिम नगर परिषद कर वसुली मोहीम. आतापर्यंत 9,75,00,000 रुपयांची वसुली. उर्वरित कर वसुलीसाठी प्रशासन आक्रमक. गडचिरोलीच्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये 1 फेब्रुवारीपासून नवीन वेळापत्रक लागू होणार. 11 वाजता सर्व आदिवासी विभागामधील शाळा सुरू होणार. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची माहिती. केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-पॉस यंत्रणेचा वापर आणि केवायसीची प्रक्रिया अनिवार्य. शिधापत्रिकाधारकांनी केवायसीची प्रक्रिया करण्याचं प्रशासनाचं आवाहन. पोस्टमॉर्टम रिपोर्ट ऑनलाईन पाहता येणार. नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा पुढाकार. पोस्टमॉर्टम रिपोर्ट ऑनलाईन उपलब्ध करण्याची सुविधा सुरू. अकोल्याच्या कुरणखेडमधील अमन महल्ले यांना दिल्लीमधील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं निमंत्रण. जलजीवन मिशन योजनेचं उत्कृष्ट काम केल्याची दखल घेत केंद्राकडून निमंत्रण. TV9 मराठीचे प्रतिनिधी कुणाल जायकर छत्रपती प्रतिष्ठानच्या पुरस्कारानं सन्मानित. सराला बेटचे महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. नाशिकच्या पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणामध्ये 31,000 विद्यार्थ्यांचा समूह गायन. विद्यार्थ्यांसाठी जागूया मुलांचा देशामी भात या कार्यक्रमाचं आयोजन. सोलापूर जिल्ह्यामधील मोडनिंबमधील राज इंग्लिश स्कूलच्या वतीनं बाजार दिवसाचं आयोजन. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं या उद्देशानं आयोजन. पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेमध्ये सप्तरंग कार्यक्रमाचं आयोजन. शोभायात्रेनं कार्यक्रमाची सुरुवात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सप्तरंग कार्यक्रमाचं आयोजन. पुण्याच्या मावळमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रभात फेरी. क्रांतिकारकांच्या कार्याचा जागर करत प्रभात फेरी. विद्यार्थी आणि शिक्षकांनी थोर क्रांतिकारकांचे वेश परिधान करत प्रभात फेरीमध्ये सहभागी नोंदवला. बुलढाण्याचे राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडकेंना साऊथ एशिया अॅथलेटिक्स ओपन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक. विकास तिडके यांचं सर्वत्र कौतुक. अकोला जिल्ह्यामध्ये पुन्हा थंडीचा जोर वाढला. थंडीच्या बचावासाठी शेकोट्यांचा आधार. पुण्याच्या मावळमध्ये गुलाब शेतीवर रोगांचा प्रादुर्भाव न होण्यासाठी औषध फवारणी. बदलत्या हवामानामुळे फुल शेतीवर परिणाम. भंडारा जिल्ह्यामधल्या 24 गाव उन्हाळ्यातही हिरवीगार होणार. उन्हाळी पिकांकरता 5,500 हेक्टर शेतीला 52 थडीचे पाणी मिळणार. आमदार राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नांना यश. वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रामध्ये घट. ज्वारीच्या बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता. शेतकऱ्यांचा कल फळ पिकं आणि नगदी पिकांवर. हिंगोलीमध्ये येत्या 7 दिवसामध्ये 3,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदीचं आव्हान असणार. 31 जानेवारीची डेडलाईन असताना अद्यापही 2,741 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी शिल्लक. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना घेतलं गावरान कांद्याचं पीक. गावरान कांद्याला बाजारामध्ये मोठी मागणी. चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. वाशिमच्या कारंजा शहरामध्ये कामगार विभागाची मोठी कारवाई. कारंजामधून 7 बाल कामगारांची सुटका. 3 आस्थापनांवर कारवाई करत गुन्हे दाखल. नागपूरच्या जामठा स्टेडियमजवळ एलपीजी गॅसच्या टँकरचा अपघात. सुदैवानं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. अमरावतीच्या नांदगाव पेठ परिसरामध्ये विवाहित महिलेवर अत्याचार. महिला काम करत असलेल्या कंपनीमध्ये धाड पडणार असल्याचं सांगून शटर बंद करत अत्याचार केल्याची घटना. जुलाम अन्सारी असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव.
वाळूचा टिप्पर पकडल्यानं प्रांताधिकाऱ्यांना धमकावत धक्काबुक्की केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांकडून तिघांना अटक. वाळू माफियांवर कारवाई करतच राहणार, प्रांताधिकाऱ्यांचा इशारा. बुलडाण्याच्या आसलगावमधील बाजारामध्ये चोरीचं सत्र सुरू. चोरीसाठी लहान मुलांचा वापर होत असल्याची माहिती. चोरी करणाऱ्या लहान मुलांना शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान. भंडारामध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत 3 कोटी 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. 15 जणांवर गुन्हा दाखल. पोलिसांच्या कारवाईमध्ये 6 ट्रकही जप्त. नागपुरात माटे चौक परिसरामध्ये गाव गुंडांकडून नशेमध्ये पेट्रोल पंपावर लुटीचे प्रयत्न. गाव गुंडांकडून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण. पोलिसात तक्रार दाखल. पोलिसांकडून गाव गुंडांचा शोध सुरू. बुलडाण्याच्या मलकापूरमध्ये 4 आरोपींकडून गुजरातच्या व्यापाऱ्याचं अपहरण. पोलिसांकडून गुजरातच्या व्यापाऱ्याची सुटका. 4 आरोपींना छत्रपती संभाजीनगरमधून अटक. अमरावतीमध्ये बांगलादेशी रोहिंगे राहत असल्याचा पोलिसांना संशय. पोलिसांकडून विशिष्ट भागामध्ये शोध मोहीम. 100 नागरिकांची कसून चौकशी. 35 जणांची कागदपत्र संशयास्पद आढळल्याची सूत्रांची माहिती. भोकरदन नगर परिषदेने 180 गाळेधारकांना बजावल्या नोटिसा. भाडे भरा अन्यथा गाळे रिकामे करा. नगर परिषदेचा कडक इशारा. 31 जानेवारीपर्यंत गाळे खाली करण्याचे आदेश. डिजिटल अरेस्टची धमकी देत सायबर गुन्हेगारांनी एका कुटुंबाकडून उकळले 65 लाख रुपये. नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना. मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याची भीती दाखवत उकळले 65 लाख रुपये. चोरीला गेलेला तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादींना परत केला. या सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी, 4 चाकी गाड्या, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींची ओळख परेड. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम साठे, महेश केदारची ओळख परेड होणार. वाल्मिक कराडवर सलग दुसऱ्या दिवशी आयसीयूमध्ये उपचार सुरू. पोटदुखीचा त्रास होत असल्यानं कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार. राजपाल यादवला आलेल्या धमकीच्या मेलमध्ये सिद्धू मुसेवालाचे फोटो. लॉरेन्स बिश्नोई जोडीचा असल्याचा धमकी देणाऱ्याचा दावा. मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीला गुरुवारी मंजुरी. मुंबईसह राज्यातील रस्ते प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार. एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ होणार. सततच्या पावसामुळे विदर्भातील संत्री पिकांचं मोठं नुकसान. संत्री उत्पादकांसाठी 365 कोटींच्या अनुदानाला राज्य शासनाची मंजुरी. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांच्या पुढाकारानं मदत मंजूर. राज्यामध्ये गेल्या 23 दिवसांमध्ये 11 वाघांचा मृत्यू. वन विभागाची धक्कादायक माहिती. 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक तर 3 वाघांचा अपघातामध्ये मृत्यू. इतर 3 वाघांची शिकार झाल्याची माहिती. चौकशी सुरू. जीबीएस रुग्णांची संख्या 67 वर. 7 रुग्ण वाढले. 13 रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांबाबत पालिकेकडून हातवर. आजाराची लक्षणं असलेल्यांच्या वैद्यकीय चाचण्या तसंच उपचारासाठीची कोणतीही सोय नाही. पदरमोड करूनच खर्च करण्याची वेळ. पुण्यामधल्या नांदेड सिटी, कोल्हेवाडी, किरकटवाडी परिसरामध्ये जीबीएसचे 38 रुग्ण. पालिका आयुक्त राजेंद्र भोसलेंकडून परिसराची पाहणी. शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे आयुक्तांचे आदेश. पश्चिम रेल्वेवर उद्या 1 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार. वानगाव आणि डहाणू दरम्यान ब्रिजच्या कामासाठी ब्लॉक असणार. ब्लॉकमुळे एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल. म्हाडा कार्यालयामध्ये चहाचे कप, शौचालयामध्ये दुधानाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईच्या म्हाडा कार्यालयामधील व्हिडिओ व्हायरल. अनधिकृत बॅनरबाजीवर कडक कारवाई करण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय. बॅनर विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं पालिकेचं आवाहन. सिडकोनं परवडणाऱ्या घरांसाठी अर्जाची मुदत वाढवली. सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याकरता 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढवली. म्हाडा कोकण मंडळाच्या 2264 घरांची पुढच्या महिन्यामध्ये सोडत. 31 जानेवारीला होणारी सोडत पुन्हा पुढे ढकलली. लॉटरीच्या कार्यक्रमाला मंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे सोडत लांबणीवर. मुंबई आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी नवा द्रुतगती महामार्ग होणार. कल्याण पलीकडील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार. एमएमआरडीएकडून आराखड्याची तयारी सुरू.